नमस्कार, कप्पीज रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी इथे फ्लॉवर, बटाटा आणि मटार भाजी करून दाखवणार आहे. त्याच्यासाठी लागणारं साहित्य इथे फ्लॉवर चिरून घेतलेलं आहे, बटाटा बारीक चिरून घेतलेला आहे सोलून घेऊन, आणि त्यानंतर एक बारीक चिरलेला टोमॅटो आहे आणि आलं लसूण घेतलेलं आहे, त्याची आपण पेस्ट करून घ्यायची, आणि अर्धा कप मटार घेतले. आणि आता आपल्याला ह्या भाजीसाठी एक थेंबरही पाणी लागणार नाही आहे. आणि ह्या साहित्या व्यतिरिक्त आपल्याला या भाजीसाठी फक्त हळद, मीठ, मसाला एवढंच लागणार आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये 10 ते 12 लसूण पाकळ्या आणि 1.5 इंचाचं आलं घालून आपण त्याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. आल्याचे असे बारीक तुकडे करून घ्यायचे, नाहीतर ते असं अख्खं टाकलं तर फिरत राहणार, बारीक होणार नाही. आपल्याला ही भाजी म्हणजे पिवळ्या बटाट्याच्या भाजीला एक दुसरा पर्याय आहे. पहा, आलं लसूणची पेस्ट करून झालेली आहे, आणि ती पेस्ट करून झाल्यानंतर आपण इथे फोडणीला तेल घेऊया. 2 टेबलस्पून तेल घेते फोडणीसाठी. आणि आता ते तेल काढल्यानंतर त्यामध्ये आलं लसूण पेस्ट घालून घेऊया, आणि ती पेस्ट घालून झाल्यानंतर तेलामध्ये छानशी परतवून घ्यायची आपल्याला पेस्ट. आणि आलं लसूण पेस्ट व्यवस्थित परतून झाल्यानंतर त्यामध्ये एक छोटा बारीक चिरलेला टोमॅटो घालून घ्यायचा आहे. तो टोमॅटोचा फोडणीमध्ये व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला त्यामध्ये 2 टीस्पून कांदा लसूण मसाला घालायचा आहे. इथे माझ्याकडे आहे कांदा लसूण मसाला म्हणून मी घालते. तुमच्याकडे नसेल तर तुमच्याकडे अवेलेबल असेल तो मसाला तुम्ही घालू शकता. आणि अर्धा चमचा हळद घालायचे, आणि एवढे सगळं घालून फोडणीमध्ये छानसं परतून घ्यायचे. ते परतून झाल्यानंतर त्यामध्ये फ्लॉवर घालायचे. फ्लॉवर निवडून झाल्यानंतर मी मिठाच्या पाण्यामध्ये घालून ठेवला होता, आणि नंतर मी तो निथळून घेतला आहे. फ्लॉवर घालून झाल्यानंतर फोडणीमध्ये छान परतवून घ्यायचं आहे. फ्लॉवर छानसा परतवून झाल्यानंतर त्यामध्ये सोलून चिरून घेतलेला बटाटा आपण त्यामध्ये घालायचे. अर्धी वाटी मटार होतं ते घालायचे, आणि या सगळ्या भाज्या छानपैकी एकत्र करून घ्यायच्या. ही अशी भाजी माझी आई करायची. आमच्या घरात सगळ्यांना खूप आवडते ही भाजी. आता त्याच्यावरती झाकण घालून त्यावरती पाणी घालून शिजायला ठेवायचे, आणि थोड्या वेळाने आपण असं झाकण काढून बघायचं आहे, नाहीतर आपली ती भाजी खाली लागून जळण्याची शक्यता असते. म्हणून आपण प्रत्येक वेळी अशी भाजी परतवून घ्यायची. आता ही भाजी परतवून झाल्यानंतर पुन्हा आपण त्याच्यावरती ताट ठेवून, ताटावर पाणी आहे तर झाकून ठेवूया, आणि थोड्या वेळाने आपण बघूया कशी झाली आहे भाजी आपली ती. आता ह्या स्टेजला आपण काय करायचं आहे, भाजीमध्ये आपण मीठ घालून घ्यायचं आहे. भाजीमध्ये मीठ सुरुवातीला घालायचं नाही आहे, कारण भाजी शिजत आल्यानंतर ती बसते. त्याच्यामुळे आपण आधी जर मीठ घातलं तर भाजी खारट होण्याची शक्यता असते. म्हणून भाजी थोडी खाली बसल्यानंतरच आपण मीठ घालायचं त्यामध्ये. आता पुन्हा त्याच्यावरती ताट झाकून ठेवूया, आणि थोड्या वेळाने आपण उघडून बघूया. आपली भाजी आता जवळजवळ शिजलेली आहे. या भाजीमध्ये एक थेंबरही पाणी घातलं नाही आहे आपण. ताटावर आपण पाणी घालतोय त्याच्यावरतीच ती भाजी शिजते आहे. हे पहा, मी बटाटा चेक करते, थोडासा शिजायचं आहे. पण आपण आता त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया, आणि कोथिंबीर घालून झाल्यानंतर कोथिंबीर मिक्स करून घेऊया. आणि कोथिंबीर त्या भाजीमध्ये मिक्स करून घेऊन पुन्हा 1-2 मिनटासाठी आपण झाकण घालून घेऊया, म्हणजे तो बटाटा थोडासा शिजायचा आहे, तो पूर्ण शिजून निघेल. त्याचबरोबर फ्लॉवर आणि मटारसुद्धा व्यवस्थित शिजलेलं आहे. आता पहा, 2 मिनटानंतर आपण झाकण काढून बघूया. पहा, आपली फ्लॉवर, बटाटा आणि मटार भाजी तयार झाली आहे. बघा किती सुंदर दिसते भाजी. ही भाजी दिसायला जितकी सुंदर आहे तितकीच चवीला खूप छान लागते, खूप सुंदर लागते. तुम्ही ही भाजी घरी ट्राय करून बघा. तुम्हाला जर ही भाजी आवडली तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा, आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.